नमस्कार. आपण सर्वजण जाणतात की 15 ऑक्टोबर पासून मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामध्ये जे मॅन्डेटरी कारवाई करण्याचे जे आदेश आम्हाला मिळाले होते त्यानुसार आम्ही जवळपास 18 गुंडांवरती तडीपारीची प्रोसेस सुरू केली होती आणि ती प्रोसेस आता अंतिम टप्प्यावरती आहे. त्यातले 2 गुन्हेगार जे आहेत ते आम्ही तडीपार केलेले आहेत. त्यानंतर विविध ठिकाणी आम्ही रेड्स करून बरेचसे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये एकूण दारूबंदीचे 110 गुन्हे, त्यानंतर गुटख्या संदर्भातले एकूण 10 गुन्हे, त्यानंतर आपले जे जुगार संदर्भातले जे गुन्हे असतात ते जवळपास 21 गुन्हे आणि इल्लीगल आर्म्स सर्च अँड सीझर करून त्याचे जवळपास 40 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं. आमच्याकडं पॅरामिलिटरी फोर्सच्या 2 कंपन्या आलेल्या आहेत. त्यांना आम्ही रेग्युलर एरिया डॉमिनेशन आणि रूट मार्च आम्ही करून घेत आहोत. त्यांना पूर्ण एरिया जो आहे त्याचं फॅमिलरायझेशन करून घेत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला पाहिजे. आचारसंहिता भंगाविषयी कुठलीही तक्रार असेल तर आमच्या डायल 112 पोलीस स्टेशन, एसीपी ऑफिस, डीसीपी ऑफिस आणि कंट्रोल रूम यांचे जे लँडलाईन नंबर आहे यावरती संपर्क साधावा. तर निवडणुकी संदर्भात अनेक मतदारांना आम्ही दाखवतो पैशांचा असेल, मग दारू संदर्भात असेल, तर अशा प्रकारे आपण कुठल्या प्रकारे उपाययोजना करणार? या संदर्भाने जी काही तक्रार आमच्याकडे प्राप्त होईल त्याच्यावरती त्वरित आम्ही कारवाई करणार आहोत. या संदर्भाने आपल्याला कुठली माहिती मिळत असेल तर डायल 112 किंवा जे सी विजिल ॲप आहे मान्य निवडणूक आयोगाचं यावरती तक्रार दाखल करावं. आम्ही निश्चितच पुढची कारवाई करू. तडीपार केलेले गुंड आपल्या तडीपार करून सुद्धा हद्दीमध्ये फिरतात आणि अनेक गुन्हेगार स्वरूपाचे या ठिकाणी गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई? एकूण जे आमच्या झोनमध्ये तडीपार आहेत जे मिळून आलेले आहेत त्यांच्यावरती जवळपास 12 केसेस आम्ही दाखल केलेल्या आहेत. दाखल करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यांची तडीपारी पिरियडमध्ये त्यांनी बाहेरच थांबण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. तर असे काही पॉलिटिकली जे गुन्हेगार आहेत त्यांच्या अशी गुन्हेगारांनी त्यांचे तडीपार संदर्भात प्रस्ताव केलेला आहे? यामध्ये ज्यांचं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्डची पूर्ण चाचपणी करून आम्ही तडीपारीची प्रोसेस करत आहोत. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. मतदान जे आहे ते आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा.